तुझ्याशी बोलायचंय. आता काय बोलायचं राहिलंय प्रतीक्षा? आपली बालपणची मैत्री. एकमेकात कधी गुंतत गेलो कळलंच नाही, पण नियतीला हे मान्य नव्हतं श्रेयस. सगळं काही सांग. अगं माझे तर शब्दच उमटत नाही. सगळे शब्दच संपले. हृदयाचं स्पंदन बंद झाल्याचा भास होतो. सगळं संपलंय. बस आता तर असं वाटतंय की जीवनाच्या वाटेवर फक्त अंधार आहे, बाकी काहीच नाही. नाही श्रेयस, असं नाही. भावनेपेक्षा कर्तव्याला महत्व असतं. तू खूप मोठा हो, खूप मोठा. मला तुला खूप मोठं झालेलं बघायचंय रे. होशील ना? होशील ना प्लीज? हा, माझ्यासाठी. बरं, जाते मी. अहो चहा. अहो चहा. या टिपायवर. प्रतीक्षा प्रतीक्षा सारी प्रतीक्षा, प्रतीक्षा प्रतीक्षा सारी प्रतीक्षा. कशी माणसा रे अशी ही प्रतीक्षा. प्रतीक्षा, काय चाललंय? कुठे निघालीस? तुम्ही कोण आहात मला विचारणार आहे? काय म्हणालीस? मी कोण? अगं पती आहे मी तुझा. हा अधिकार तुम्ही काल रात्रीच गमावला. हे बघ प्रतीक्षा, प्लीज मला समजून घे. अगं रात्रीच्या प्रकाराबद्दल मी माफी मागतो तुझी. प्लीज प्लीज प्रतीक्षा. हे बघा, विनाकारण कुणी असं करणार नाही हे कळतंय मला. हो खरंय, मी अपराधी आहे का तुझा? अपराधी आहे मी. खरं तर मला तुला सगळं काही सांगायचं होतं, पण धाडसच होत नाही ग. भीती वाटते, भीती. कदाचित हे सत्य ना तुझ्या आयुष्यात दुःखांचे डोंगर उभे करेल.
दुःखांच्या खाईत लोटली जाशील तू. शब्दांचा कोंडमारा झालाय ग माझा. शब्द ओठातच गोठले गेलेत. पण प्रतीक्षा, हे सर्व तुला कळायलाच हवं. हो होय. प्रतीक्षा, प्रतीक्षा, प्रतीक्षा. अमोल, अमोल, अमोल काय झालं तुम्हाला? अमोल, 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 अमोल काय झालं तुम्हाला? अमोल, 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 आई, अहो आई, आई, अहो काय झालं बघा ना. ना बाबा, बाबा, अगं बाबा बघा ना काय झालं. अमोल, अमोल, अमोल बेटा, अमोल काय झालं बेटा? अरे डॉक्टरने बोलावं अहो, बघा ना काय झालं याला. अमोल, अमोल, नाहीतर ॲम्ब्युलन्स घेऊन अमोल. लवकर. होय साहेब, मी आता ॲम्ब्युलन्स घेऊन आलो. अमोल, अहो, काय अमोल. झालं बाळा? काय झालं ग? माहिती नाही हो, चक्कर येऊन पडले हे. अरे सांभाळून, हळू हळू, सावकाश सावकाश. अमोल बेटा, हळू हळू. चला 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 लवकर, पकडा हा. चला 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 लवकर, जरा सांभाळ. हळू, जपून जपून. सिस्टर, यांचं ब्लड घ्या आणि चेकिंगला लॅबला पाठवून द्या. बरं डॉक्टर, तुम्ही थोडा वेळ थांबा पेशंट जी, जवळ. सर. ओके. नमस्कार डॉक्टर. या मिसेस प्रधान, बसा. या फॉर्मवर जरा आपली सिग्नेचर हवी आहे. ठीक आहे. थँक्यू. हॅलो, हॅलो, मी प्रतीक्षा बोलते. कोण? प्रतीक्षा? हो दादा. हा, मी उत्कर्ष बोलतोय. पप्पा कुठे? पप्पा बाहेर गेलेत. यांना ऍडमिट केलंय. काय? अजून डॉक्टर सुद्धा काहीच सांगत नाहीये. मला काहीच सुचत नाहीये. मी त्यांना पाठवतो. हे बघ, तू काही काळजी करू नकोस. त्यांना काही होणार नाही.
काय म्हणतात डॉक्टर? केव्हा बरा होईल अमोल? काही बोलले नाहीत. काय पायगुण असतो एकेकीचा. अगं उंबरठ्यावरचं माप ओलांडून घरातलं सुखच सांडवलं मेलीनं. अगं काय बोलतेस तू हे? तरी मी तुम्हाला सांगत होते की पत्रिका पहा म्हणून, पण तुम्ही पडलात आधुनिक विचाराचे ना, आणि घरात घेतली ही अवदसा. अगं तू जरा गप्प बसेल का? हो कसं गप्प बसू, इथं माझं काळीज जळते, हिचं काय जाणार आहे. अगं माझ्या काळजाचा तुकडा मृत्यूशी झुंज देतोय. अरे बाबा, प्रतीक्षा बेटा. अरे अगं हे काय? अगं 4 वाजून गेलेत, तू अजून जेवण नाही केलंस? भूकच नाहीये. ते काय नाही, तू अगोदर बस बघू, माझ्या समोर 2 घास खा बस. अगं त्याशिवाय मला बरं वाटणार नाही. ठीक आहे. इथं माझ्या मुलाला बरं नाही आणि ही अवदसा इथे खात बसली. अगं तिला खाऊ तर दे. एक दिवस खाल्लं नाही तर काय मरणार नाही. अरे मी म्हणते नवरा आजारी असताना तिच्या घशाखाली अन्न जातच तरी कसं. अगं तू तर ना तिच्या पाठीमागे हात धुवून लागलीस. तुमच्या समोर रडण्याचं नाटक केलं की तुम्हाला कळवळा येतो तिचा. मिसेस प्रधान, तुमचे मिस्टर शुद्धीवर आलेत. काय?